खांब येथे पाणी टंचाई मनरेगा संदर्भात आमदार कैलास पाटील यांनी बैठक घेत पुरवणी आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या। अनेकांनी टंचाई आराखडा सादर केला, मात्र आणखी उपाययोजना करण्याची गरज असल्यामुळे तात्पुरत्या पाणी टंचाईकरिता पुरवणी आराखडा लवकर सादर करावा व त्याला पंचायत समितीकडून तात्काळ मंजुरी द्यावी अशी सूचना आमदार कैलास घाडगे पाटील यांनी गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांना केली। कळंब तालुक्यात जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत, मात्र या विभागाचे कार्यालय कोणाला सापडत नाही, कोण अधिकारी आहेत हे माहीत नाही, कामाची सध्याची परिस्थिती काय आहे हे सांगितलं जात नाही अशी तक्रार अनेकांनी केली होती। यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यालय बनवा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी दिली। यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी कळंब तालुक्यातील 97 गावातील सध्याची पाणी टंचाई उपाययोजना, पुढील काळातील नियोजन, अधिग्रहण परिस्थिती, जलस्रोतांची परिस्थिती काय आहे याचा आढावा संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवकांकडून घेतला। काही जणांना गावात नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या हे सांगता आले नाही। तसेच अनेक गावांमधून रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर, फळबाग इतर प्रस्ताव सादर करण्यात आले नसल्याने आमदार कैलास घाडगे पाटील यांनी संबंधितांना समज देत प्रस्ताव द्या, नागरिकांना त्रास देऊ नका अशी तंबी दिली। तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातील पैसे खर्च करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। गरज नाही मग करायचं काय? चार ताकद आहे, चार